नमस्कार खव्यांनो. उन्हाळा आला की आठवतो तो पिकलेल्या आंब्यांचा वास, आईच्या हातचा आमरस आणि सोबत गरमागरम फुललेल्या पुऱ्या. तर चला आपण पुन्हा एकदा अनुभवूया तो लहानपणीचा क्षण आमरस पुरीसोबत. सगळ्यात आधी आपण आंबे 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवू. 2 तासानंतर आंबा चिरून त्यातील आपण गर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेलची पूड, ड्रायफ्रूट्स आणि साखर ॲड करू शकता. हे सर्व मिक्सरमध्ये छान एकत्र करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर तयार आहे आपला आमरस. त्याला आपण एका डब्यात काढून घेऊ आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आमरस जोपर्यंत थंड होतो तोपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊया. तर मग त्यासाठी आपण एका भांड्यात 1 कप गव्हाच्या पिठाची कणिक घेऊन त्यावरती 1 चमची रवा, चवीपुरतं मीठ, ओवा आणि 1 चमची तेल टाकून घेऊ. व आवश्यकतेनुसार पाणी घेऊन थोडे करून हे पाणी आपण त्यामध्ये ॲड करू. पीठ बांधताना हे लक्ष द्या की हे कणिक घट्ट राहील. ते जर सैलसर झाले तर पोळी तळताना त्यामध्ये जास्त तेल शोषले जाते. या पिठाचा असा साधारण गोळा झाल्यानंतर आपण त्याला 15 ते 20 मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊया. पंधरा ते 20 मिनटानंतर आपण त्याला काढून घेऊ व 1 चमची तेल टाकून त्याला छान 1 ते 2 मिनटं मळून घेऊ. म्हणजे तो पीठ एकदम सॉफ्ट होईल आणि आपल्याला वळताना तेल किंवा पिठाची गरज लागणार नाही. तर त्याचे असे छोटे गोळे करून आपण त्याला वळून घेऊया. या पुऱ्या थोड्याशा जाड्या ठेवा म्हणजे त्या छान फुलतील, एकदम बारीक नको. मग एका कढईमध्ये आपण तेल घेऊन त्याला छान गरम करून घेऊ. हे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपण बनविलेल्या पुऱ्या एक करून ॲड करून घेऊ. एक साईड पूर्ण शिजल्यानंतर मगच तिला पलटा. तिला सारखं अलटपलट करू नका. तर तयार आहे आपली अशी टम्म फुगलेली पुरी. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व पुऱ्या फ्राय करून घेऊया. तर तयार आहेत आपल्या गरमागरम पुऱ्या, ज्या आपल्या थंडगार आमरससोबत आपण सर्व करू शकतो. तर अगदी अशी सोपी आणि इझी रेसिपी, झटपट बनणारी, एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि आवडल्यास आपले चॅनल पाककलाला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.